बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार. माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र. 17 तारखेला उपोषण करणार. पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया. महायुतीमधील चारकोप इथल्या पदाधिकारी योगेश कदम यांचं नाव सांगून सामान्यांना धमकावतोय. शिवसेना शिंदे गटाच्या लालसिंग राजपुरोहित विरोधात आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. शेतसारा न भरलेल्या सरकारी मालकी दाखवलेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार. कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालामध्ये निघणार. महिला दिनानिमित्त आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चा होणार. विधिमंडळामध्ये महिलांच्या समस्यांवर चर्चा होणार. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. विधिमंडळामध्ये महिला सशक्तीकरणासाठी आज विशेष प्रस्ताव मांडला जाणार. प्रस्ताव सर्वपक्षीय सहमतीने मंजूर होईल ही अपेक्षा. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची माहिती. भाजपचं सरकार असेपर्यंत महिलांना 2100 रुपये देणार. बावनकुळेंचं वक्तव्य. तर मुंबई बँकेमधील खातेधारक महिलांना 10,000 पर्यंत बिनतारण कर्ज देणार. महिला दिनाचं औचित्य साधून प्रवीण दरेकरांची घोषणा. बारामतीमधील अॅग्रो कारखान्याकडून 16,90,000 ऊस गाळप. रोहित पवारांचा बारामती अॅग्रो पहिल्या नंबरचा गाळप कारखाना. अजित पवारांचा जरंडेश्वर साखर कारखाना दुसऱ्या क्रमांकावर. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजुरी. वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांना दिलासा मिळणार. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार.